अॅल्युमिनियम सँड कास्टिंग मध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। सुपा MIDC येथे येत्या रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। याप्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी उमाकांत शिवनकर, कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे सहाय्यक व्यवस्थापक निलेश जायभाये उपस्थित होते। भरत गीते म्हणाले, आत्मनिर्भर भारताचे ध्येय घेऊन सुरू केलेल्या तौरल इंडियाने चाकणनंतर आता दुसरा उत्पादन प्रकल्प सुपा MIDC मध्ये उभारला आहे। या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक ॲल्युमिनियम सँड कास्टिंग उत्पादन होणार आहे। हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा औद्योगिक टप्पा ठरणार असून परिसरातील आर्थिक विकासाला नवे बळ देणारा आहे। तसेच या उत्पादन प्रकल्पामुळे 1200हून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत। सुमारे 12 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेला हा प्रकल्प या भागातील सर्वात मोठ्या ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादन केंद्रांपैकी एक आहे। उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे 1200हून अधिक थेट रोजगार निर्माण होणार असून यासोबतच वाहतूक, लॉजिस्टिक, देखभाल, स्थानिक पुरवठादार, खानावळ, सेवा आणि लघुउद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत। या प्रकल्पामुळे सुपा परिसरात आधुनिक औद्योगिक संधी उपलब्ध होऊन स्थानिक युवकांना आपल्या गावाजवळ स्थिर व कौशल्यावर आधारित रोजगार मिळणार आहे। त्यामुळे महानगरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी होणार आहे। तौरल इंडिया स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शॉप फ्लोअर प्रशिक्षण आणि सुरक्षा केंद्रित औद्योगिक पद्धती राबवण्यावर भर देणार आहे, असं भरत गीते यांनी यावेळी सांगितलं। दावोस येथे 2025 मध्ये झालेल्या 500 कोटींच्या सामंजस्य करारातून वर्षभरातच हा प्रकल्प साकारला आहे। दिनांक 8 फेब्रुवारी रविवारी सकाळी 10:30 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तौरल इंडियाच्या दुसऱ्या प्लांटचं उद्घाटन होत आहे। हा ॲल्युमिनियम सँड कास्टिंगचा प्लांट आहे, जो चाकण नंतर आपण दुसऱ्यांदा ग्रामीण भागामध्ये काढण्याचं ठरवलं। अहिल्यानगरमधील सुपा ह्या भागाचं मी सिलेक्शन केलं, कारण उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, ग्रामीण भागात सुद्धा उद्योग गेला पाहिजे, हा माझा मानस होता। त्याचबरोबर अहिल्यानगर सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती, तिथे पुन्हा नंतर स्किल डेव्हलपमेंट चांगली व्हावी, ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी माझ्याबरोबर भागीदारीमध्ये आहे, एक जर्मन कंपनी आहे। त्यामुळे इथे जी प्रोडक्ट ॲल्युमिनियम कास्टिंगची जी प्रोडक्ट होतात ती संरक्षण, त्याचबरोबर ऊर्जा, आरोग्य, मरीन, रोबोटिक, ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिली जातात आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी, आयात मुक्त करण्यासाठी बरीचशी प्रोडक्ट आपण आजपर्यंत डिफेन्समध्ये सारथ टँक, रेल्वेमध्ये अमृत भारत अशा अनेक उपक्रमांमध्ये आपण काम केलेलं आहे। तर या अशा सेल्फ रिलायन्स किंवा आत्मनिर्भर भारत करणाऱ्या कंपनी आज अहिल्यानगरमध्ये येते, तेथील लोकल किंवा स्थानिक लोकांकडनं याची चांगली प्रशंसा होत आहे। म्हणजे समाज सुधारक आपले अण्णा हजारे असतील, यांनी सुद्धा त्याची प्रशंसा केलेली आहे। या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योग मंत्री श्री उदय सामंत, त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत। आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बरीचशी मंडळी, नवनिर्वाचित नगरसेवक पण तिथे कार्यक्रमाला येणार आहेत, कारण माझी बरीचशी मित्रमंडळी पण त्यामध्ये आहेत। तर माझी आपल्याला सर्व पत्रकारांना पण विनंती आहे की आपण सुद्धा रविवारी वेळ काढून सकाळी 10 वाजता प्रोग्रामला यावं।